अजितदादा पवारांनी स्वतः जी काही भूमिका घेतली भाजपबरोबर जाण्याची त्याची तुलना केली आहे ती म्हणजे 1978 साली शरद पवारांनी जे केलं त्याच्याबरोबर. अजितदादांचं असं म्हणणं आहे 38व्या वर्षी शरद पवारांनी वसंतदादांबरोबर तो निर्णय घेतला आणि त्यानंतर एक प्रकारे बंड केलं आणि आम्ही आत्ता 60व्या वर्षी हा निर्णय केला. कुठेतरी अजित पवार स्वतः घेतलेल्या निर्णयाची तुलना ही शरद पवारांनी 1978 साली घेतलेल्या निर्णयाशी करत आहेत. या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यावेळेस शरद पवारांनी वसंतदादांच्या विरोधात जी भूमिका घेतली त्यासाठी किंवा त्याच्या विरोधामध्ये उभ्या ठाकल्या होत्या शालिनीताई पाटील. शालिनीताई पाटील या त्यावेळी मंत्रीसुद्धा राहिलेल्या आहेत, आमदार राहिलेल्या आहेत. शरद पवारांच्या विरोधात त्यांनी रान उठवलं होतं महाराष्ट्रात. अजित पवार आज शरद पवारांच्या निर्णयाची तुलना करत आहेत स्वतःच्या निर्णयाची. ते कितपत योग्य आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री होतील का? अजित पवारांच्या विरोधामध्ये शालिनीताई सातत्यानं बोलत आलेल्या आहेत जेव्हापासून अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे आजचं त्यांच्या अजित पवारांच्या या विधानाबद्दल काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात. शालिनीताई, तुमचं स्वागत आहे. खरं तर अजितदादांनी असं म्हटलं आहे की 38व्या वर्षी शरद पवारांनी निर्णय घेतला त्यावेळेस वसंतदादांचं वय अधिक होतं. आम्ही तर 60व्या वर्षी हा निर्णय घेतलेला आहे. कुठेतरी अजित पवार हे शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी स्वतःच्या निर्णयाची तुलना करताय. हे तुम्हाला योग्य वाटतं का? आणि नाही, अजित पवारांनी जे केलेलं आहे ते स्वार्थासाठी केलेलं आहे, सत्ता मिळवण्यासाठी केलेलं आहे. शरद पवारांनी जे केलं वसंतराव दादांच्या बरोबर ते सांगून केलं की मला त्यावेळेला 2 पक्षाचं सरकार होतं, इंदिरा काँग्रेस आणि आम्ही काँग्रेस. आमची काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आल्याशिवाय निवडणुका वेळोवेळी लढलो होतो एकमेकाच्या विरोधात, परंतु दोघांनाही एकत्र आल्याशिवाय सरकार बनत नव्हतं. म्हणून वसंतराव दादा आणि नाशिकराव माहिती आहेत ना, तिरपुडे एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. पण नाशिकराव तिरपुडे जरा वेगळ्या स्वभावाचे होते आणि त्यांनी आमचेच आमदार तिकडं ओढायला सुरुवात केली. 1 गेला, 2 गेला, 3 गेला, 6 गेले. मग शरद पवारांनी वसंतराव दादांच्याकडे तक्रार केली की त्यांना जर आमचेच आमदार तिकडे नेऊन काय करायचं, संख्येत काय फरक होणार नाही सरकार पक्षाच्या, त्यांनी बाहेरचे मिळवावेत, आमचे मिळवू नयेत, तुम्ही ह्याला विरोध करा. पण ते नाशिकराव तिरपुडे जरा जहाल होते. वसंतराव दादा त्यांना बोलू शकले नाहीत, कारण कदाचित फाडदेशी सरकारचा आलच झाले असते आणि सरकार पडलं असतं. त्यामुळं दादासाहेब जरा सबुरीने घेत होते. ते अजित पवारांना पसंत नव्हतं. शरद पवारांना पसंत होतं. शरद पवारांनी जे केलं ते आपल्या पक्षाच्या बचावासाठी केलं, नुकसान होतं ते. अजित पवारांनी जे केलं ते स्वार्थासाठी, सत्तेसाठी केलं. तुलना होऊ शकत नाही, कारण हे जमीन आसमाना इतकं अंतर आहे दोघांमध्ये. त्यावेळेस तर शरद पवारांच्या विरोधात तुम्हीही रान उठवलं होतं की ज्या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली होती तुम्हालाही त्यांचा राग होता किंवा आपण म्हणूयात की एक प्रकारे विरोध होता. नाही, ते जे वागले प्राप्त परिस्थितीमध्ये काय करणार होते, ते पक्षाचं नुकसान तर आणि सरकार पण पडायला नको होतं. हे वसंतराव दादांची सबुरीची चाल त्यांना कदाचित पसंत नाही पडली आणि त्यांनी मग ते सरकारपासून अलग झाले. त्यांच्या आमदारांना घेऊन सरकार पडलं. आता ते वागणं एका पक्षाच्या आपल्या भल्यासाठी आहे. हे वागणं आपल्या चुलत्याचा विश्वासघात करून, पाठीत वार करून ते सत्ता मिळवण्यासाठी आहे. त्यामुळं तुलना होऊ शकत नाही. हा विषय क्लिअर झाला. तेव्हा तर पाटीत खंजीर खुपसलं असं तुमचं विधानही होतं. ते जास्त राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलंही गेलं. मी केलं, परंतु रागाच्या भरात केलं. मी वसंतराव दादांची पत्नी, आता विधवा पत्नी. आता मी माझ्या पतीचं राज्य गेलं एका रागाच्या भरात केलं. इतकंच नव्हे, बारामतीला जाऊन 1,00,000 लोकांची मी जाहीर सभा केली, त्याच्यामध्ये हा शब्द केला. आणि शंकरराव मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे मोठे नेते होते, लालासाहेब काकडे म्हणून आमदार होते, ते माझ्याबरोबर आले. मोठी सभा आम्ही केली. आता
त्यावेळेचा विषय संपला. आत्ताचा विषय वेगळा आहे. हा आत्ताचा विषय कसा वेगळा आहे अजितदादांचा? स्वतःसाठी केलेला आहे. त्यावेळेचा विषय पक्षासाठी केला होता. आता सत्तेसाठी केले, स्वार्थासाठी केले. निवडून आलेत शरद पवारांच्या नावानं, तीच सगळी माणसं बाहेर पडलीत. ती कोण आहे मी मगाशी सांगितलं. भुजबळ कोण आहेत आणि मुंडे कोण आहेत मी मगाशी सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल. बरं, आता पुढं मी सांगितलं की मी अजित पवारांचे कोर्टाच्या निर्णयानंतर एक असं होतंय की जरंडेश्वर साखर कारखाना जो आहे त्याच्यावरनं तुमचा आणि अजितदादांचा वाद आहे. तर असं आहे का की त्या वादामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा अजित पवारांचा राग येतोय? अहो, सहकारी साखर उद्योगाची चळवळच मोडून टाकली. आता एकूण विकलेले कारखाने 45 विकले वेगवेगळ्या जिल्ह्यातले. त्याच्यापैकी माझा एक आहे. माझा कशासाठी विकला की 3 कोटीचा वार्षिक हप्ता कर्जाचा थकला. मी असं म्हणत होते की तुमच्याच बँकेत माझे 8 कोटी रुपये आहेत, त्या खात्यात ते 3 कोटी रुपये इकडे वळवा, तुमच्याच बँकेत आहेत. तर आता हे काय मोठी गोष्ट होती का? जर कारखाना वाचवायचा असता तर तिकडचे 3 कोटी तुम्ही वळवू शकला असता ना. पण मी त्यावेळेला जेव्हा बँकेत गेले तेव्हा ना कोणी डायरेक्टर भेटलं, ना कोणी वरिष्ठ अधिकारी भेटलं. एक क्लार्क भेटायला यायचा. तो म्हणायचा की मला काय माहीत नाही आणि लेखीपत्र आम्हाला घ्यायची परवानगी नाही, कारण आता तुमच्या कारखान्याचा लिलाव करायचा हा निकाल झालेला आहे. मी गप बसण्याचा माझा स्वभाव नाही. मी कोर्टात गेले. माझ्याबरोबर ते सगळे केस ॲडव्होकेट तळेकरांनी लढवली आणि मग 2019 साली हा निकाल आला ऑगस्ट महिन्यामध्ये की अजित पवार हे शिखर बँकेतल्या 25,000 कोटीच्या घोटाळ्यातले सूत्रधार आहेत आणि FIR दाखल करा. तुम्हाला पाहिजे असलं जजमेंट तर मी तुम्हाला दाखवू शकेन. आता माझ्याजवळ नाही. कागदपत्र सगळे कोरेगावला असतात कारखाना ह्याच्यावरती ऑफिसमध्ये आमच्या. तर हे FIR आम्ही दाखल केला. 5 वर्ष झाली काही घडलं नाही, कारण ते सत्तेवर याच्याविरुद्ध तक्रार आहे, ते मनुष्य सत्तेवर आहे, त्याच्या हातात राजदंड आहे. त्याने पोलीस एका अधिकाऱ्याला जाऊन सांगितलं कोर्टापुढं, त्या सिटी सिव्हिल कोर्टापुढं. त्यांचा हा विषय नाही, हा विषय हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आहे. त्यानं सिटी सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन सांगितलं, म्हणजे सिटी पुरतं मर्यादित जे आहे ते कोर्टापुढं, ते सुद्धा सिव्हिल. आणि तिथं जाऊन पत्र दिलं की शिखर बँकेतला घोटाळा हे फार लहान गोष्ट आहे, कामकाजातनं काढून टाका. तो कोणी मूर्ख पोलीस आहे त्याला तर मी पहिला कोर्टापुढं खेचेन. आणि मग अजित पवारांनी ते 2 जण तुरुंगात बसून, साधी शिक्षा नाही होणार, सश्रम कारावास, खडे फोडायला, नुसतं बसून खायला नाही मिळणार, खडे फोडायला लागणार. मी अशीच मागणी करणार, सश्रम कारावासाची. माझे वकील अशीच मागणी. बरं, आता अजित पवार इथून पुढं विधानसभा लोकसभा कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी कायमचे बाद होतील. तुरुंगात गेलेला मनुष्य आणि आर्थिक गुन्ह्याखाली एवढ्या मोठ्या गेलेल्या मनुष्याला निवडणूक देशाची लढवायला नाही, तो कायमचा बाद झाला. अहो, अंतुले मुख्यमंत्री होते, मी मंत्रिमंडळात होते, महसूल मंत्री, राज्यातली पहिली महसूल मंत्री मी. तिथं ठरलं, सरकारनं ठरवलं की सरकारचा ट्रस्ट काढायचा 5 कोटीचा आणि त्याच्यामधून पत्रकार आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत, नाटककार आहेत, ह्यांना गरज लागली तर मदत करायची, त्यासाठी 5 कोटीचा ट्रस्ट. अंतुलेने लबाडी केली. ते सरकारचा म्हणजे मुख्यमंत्री अंतुले असं न करता, मुख्यमंत्री अंतुले चेअरमन असं न करता, अंतुले अब्दुल रहमान अंतुले चेअरमन असं केलं आणि 5 कोटी वैयक्तिक मालकीचे करून घेतले.
आणि त्या ट्रस्टमध्ये जजेसना घेतला, अमुक घेतला. आज जजेसला माहिती कुठं आहे की हा कपटी कारस्थानी आहे म्हणून. पण मी जेव्हा इंदिरा गांधींनी ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याला ताबडतोबीनं पायउतार होण्याचा आदेश आला. एवढंच नव्हे तर त्याच्यावरती स्पेशल कोर्ट नेमून खटला झाला. त्याच्यामध्ये मी साक्षीदार पहिली होते. आता 125,000 कोटीचा घोटाळा होऊन सुद्धा मोदी सरकारचं लोक काहीच करत नाही. मोदी ह्याला सामील आहेत आणि त्यांनीच त्याला सुपारी देऊन बंड करून बाहेर पडायला सांगितलं. आता डेप्युटी CM केलं. पुढचं CM करण्याचं विचारायचं आहे की तुम्ही जसं म्हटलात की तुम्ही तक्रार केलीत AR अंतुलेंच्या विरोधामध्ये जे काही त्यांनी केलं त्याच्यावर, आणि मग इंदिरा सरकारनं ते तातडीनं त्यांना पायउतार होण्यासाठीचे आदेश दिले. असं आता अजित पवारांच्या बाबतीत होईल का? भाजपच्या बरोबर ते सत्तेमध्ये सरकारमध्ये आहेत. ते करणार नाहीत, पण मी करणार. मी जाणार चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राच्या विरोधात की 2019 साली FIR आम्ही दाखल केला त्याप्रमाणे चार्जशीट ठेवा आणि आरोपीला कोर्टापुढे उभं करा. हे मी करणार, माझे वकील करणार. त्याला कोर्टापुढं उभं करून सश्रम कारावासाची शिक्षेची आम्ही मागणी करणार. दुसरं, मी माझी प्रॉपर्टी आता ईडीच्या ताब्यात आहे, ती परत मागण्यासाठी ईडीकडे अर्ज केला आहे 14,000 सभासदांच्या साहाय्याचा. परंतु ईडी भारत सरकारच्या ताब्यात आहे आणि मोदींचा आता मला विश्वास राहिला नाही. त्यामुळं मी हायकोर्टात खटला करणार की माझी मला संस्था द्या. अजित पवारला चार्जशीट ठेवा आणि कोर्टापुढं हा खटला हायकोर्टामध्ये. माझी प्रॉपर्टी मला परत द्या, हा खटला हायकोर्टापुढं. कारण ईडीच्या कोर्टावरती आता विश्वास आहे. त्यांना पण काय आदेश येईल मला माहीत नाही. 1 वर्ष झालं अजूनही काय नुसतं हिअरिंग चाललं आहे आणि अजित पवार दर तारखेला हे लागतात, सुटी मागतात की पुढची तारीख मागतात. पण मी आता हायकोर्टात करणार आणि फास्ट ट्रॅक 5 वर्षे माझी फुकट गेली. फास्ट ट्रॅकमध्ये हा सल्ला कोर्ट केस चालावी आणि ह्याला ताबडतोबीनं माझी प्रॉपर्टी मला परत मिळावी. दुसरं एक मी करणार शिखर बँकेच्या विरोधी की माझ्याच खात्यातले 3 कोटी रुपये इकडे वळवायला तुम्हाला काय त्रास पडत होता? कर्ज फिटलं असतं, लिलाव करण्याची गरज पडली नसती. आणि मग आता ते माझे 8 कोटी जे 2001 सालापासून तुमच्याजवळ आहेत ते आता 3 वेळा दाबदुटीनं 64 कोटी रुपये झाले. 8चे 16, 16चे 32 आणि 32चे 64, 3 वेळेला दाबदुट्टापट होऊन 64 कोटी झाले. हे 64 कोटी मला बँकेनं ताबडतोब द्यावेत. ह्यासाठी ही बँकेच्या MDच्या विरुद्ध केस, अजित पवारांची महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीच्या विरोधात केस आणि माझी प्रॉपर्टी मला मिळवावी ही पण हायकोर्टामध्ये केस. अशा 3 केसेस आज माझे अधिकारी मुंबईला कागदपत्र घेऊन येणार आहेत वकिलांच्या भेटीला आणि मी पुढच्या 15 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये 3 केसेस मी दाखल करणार. आता त्या दिवशी त्यात माहिती सांगतातच काय महत्त्वाचं ते तर सांगतात, पण मी तुम्हाला आज सांगते की ह्या 3 केसेस मी दाखल करणार. या आधीही तुम्ही एक संघर्ष करताय कोर्टामध्ये, आता आणखीन ह्या 3 केसेस म्हणजे जरंडेश्वरच्या कोर्टामध्ये जायला जितक्या वेळा लागेल तिथं गेलं पाहिजे. आणि सुदैवानं सरकार महाराष्ट्रातलं असेल की दिल्लीतलं असेल काही करू दे, देशातल्या कोर्टानी, आमच्या देशातल्या कोर्टानी रामशास्त्री, तुम्हाला माहिती आहे रामशास्त्री प्रभूंची परंपरा कायम ठेवलेली आहे. त्यांनी नारायणराव पेशव्याचा गार्द्यांना सांगून हत्या केली. त्यासाठी राघोबा दादांना
देहांताची शिक्षा दिली. आता देहांताची शिक्षा देता येत नाही कायद्याप्रमाणे, पण आजन्म कारावासाची, सश्रम कारावासाची शिक्षा देता येते. तुम्हाला वाटतंय की अजितदादांना अशा पद्धतीची शिक्षा होईल? डेफिनेटली. हा शब्द तुम्ही मुद्दा मी सांगते, 100% माझा कोर्टावरती विश्वास आहे. 100% अजितदादाला शिक्षा होणार म्हणजे होणार. कोर्टाची जी प्रोसिजर आहे ती खूप लेंदी असते, बराच काळ घेणारी असते, टाइम कन्झ्युमिंग असते. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका येतात, आता लोकसभेच्या येत आहेत, विधानसभेच्या येत आहेत, मुख्यमंत्री होऊ शकतात अजितदादा, अशी चर्चा आहे. ज्यांना बघते असलेला माणूस त्याला निवडणुकीला उभं राहायला कायद्यानं बंदी असते, तो राहू शकणार नाही. ना विधानसभेला, ना लोकसभेला, ना कुठल्याही सहकारी संस्थेच्या, बँकेच्या डायरेक्ट कुठल्याही निवडणुकीसाठी, ग्रामपंचायतीसुद्धा निवडणुकीतला त्याला लढवायला, बारामतीच्या नगर परिषदेची निवडणूकसुद्धा लढवता येणार नाही. आता तो कायमचा बंद झाला आणि अंतुलेच्या मुलाला 5 वर्षाच्या 5 कोटीच्या घोटाळ्यासाठी त्याच्या मुलाला, त्यांच्यात मुस्लिम लोकांमध्ये भावाच्या मुलाबरोबर ह्या भावाच्या मुलीचं लग्न होऊ शकतं. त्याने आपल्या भावाच्या मुलांच्या बरोबर आपल्या मुलींची लग्न करून टाकली, विषय संपला घरातल्या घरात. पण मुलगा जेव्हा विद्यालयात जायचा तेव्हा लोक त्याला म्हणायचा ह्याचा बाप चेर आहे, चोर आहे. आणि मग त्या मुलाला त्यांनी बाहेर पाठवलं, इंग्लंडला पाठवलं शिक्षणासाठी. पर्सनल लाईफ त्याचं उद्ध्वस्त झालं, कायमचा समाजात न उठला आणि त्याला कोणी सन्मानानं कोणी बोलवे नसं झालं. इतकं त्याचं आयुष्य संपलं. अजित पवारचं तीच दशा होणार आहे, दशा होणार आहे. मी शब्द वापरते, डेफिनेटली होणार आहे. मी करणार आहे, कोर्टाच्या माध्यमातून करणार आहे. खरं तर अजित पवार, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समजा जर निवडणूक नाही लढले तरी अजित पवारांबरोबरचे गेलेले जे काही आमदार खासदार आहेत ते निवडणुकांमध्ये लढू शकतात, म्हणजे त्यांना आपण म्हणूया निवडणूक लढता येऊ शकते. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे तुम्ही तुरुंगात गेलेले आहेत, भुजबळ ह्याच्यापूर्वी 2 वर्ष जाऊन आलेत, त्यांना लढवता येणार नाही. जे मुंडे, जे सरकारनं बंदी घातली तरी घरात तमाशा करतात, परराज्यातनं नर्तकी आणून, तो मनुष्य निवडणूक लढवायला योग्य नाही, कोणी त्याला मत देणारही नाही. आणि बाकीचे जे आमदार आहेत ते जे आहेत त्यांनी निवडणूक लढवायची नाही लढवायची त्यांचा प्रश्न आहे, पण ते अजित पवारच्या नावानं निवडून येणार नाहीत. ते जर शरद पवारांच्याकडे परत गेले आणि घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवे, अगोदर त्यांच्याच चिन्हावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांच्याच शरद पवारांच्या नावानंच निवडून आलेले आहेत, त्यांनी तिकीट दिलं म्हणूनच निवडून आलेले आहेत. आणि म्हणून ते जर परत गेले तर ते निवडणुकीला उभे राहू शकतात. पण सध्या तर चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा लढा जो आहे तो केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आहे आणि अजित पवार गटातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते दावा करतायत की ते दावा करतायत की त्यांना पक्षाचंही नाव नाही मिळणार आणि चिन्ह तर मिळणार नाही. चिन्ह शरद पवारांनी स्वतः प्रयत्न करून मिळवलेलं आहे. पक्षाचं नाव काँग्रेसमधनं बाहेर पडताना शरद पवारांनी मतभेद झाल्यावर बाहेर पडले तेव्हा त्यांनी काही मागितलं नाही. त्यांनी स्वतः पक्षाचं नाव, त्यांनी स्वतः पक्षाचं चिन्ह मिळवून आणलं. आता हे जे निवडून आलेत त्या चिन्हावरती, हे जर शरद पवारांच्याकडे परत गेले तर ते निवडणुकीला उभे राहू शकतील. खरं तर ह्या सगळ्यामध्ये असं सुद्धा आहे की उपमुख्यमंत्री पदावर आहेत अजित पवार आणि त्यांना स्वतःलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न म्हणजे राजकीय दृष्टीचे प्रयत्न जे आहेत ते करतातच आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का जेलमध्ये झालेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही आणि जाणार आहे पुढच्या 4 महिन्यामध्ये अजित पवार जेलमध्ये? अहो तो कसला मुख्यमंत्री होणार हो? अहो त्याला कुणी भेटायला सुद्धा जेलमध्ये जाणार नाही. बरं, मग 2024च्या ज्या निवडणुका होतील तर राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची शर्यत ही कायम राहिलेली आहे, ती तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात फडणवीस
शिंदे सुद्धा पक्ष फोडून बाहेर पडलेत, निवडून आले शिवसेनेच्या नावानं बाळासाहेब ठाकरेंच्या ना, आणि नंतर मग सरकार बनवायसाठी तिकडे गेले. ते सुद्धा मुख्यमंत्री, आणि आता त्यांना सरकार चालवायला येत नाही ह्याचं म्हणणं, त्याचं ग्रामसेवकाचं म्हणणं ह्याच्या प्रमाणे द्या, त्या अंगणवाडी सेविका त्यांचं, आणि अवकाळी पावसाचा आणि दुष्काळ, मराठवाड्यामध्ये दुष्काळ आणि विदर्भ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस, हा विषय त्यांना चांगलेपणानं हाताळता आला नाही. कांद्याचं उत्पन्न झालेलं आहे, कावद्यांचं उत्पन्न जिरायते आहे, म्हणजे त्याला पाणी लागत नाही, जिरायते आहे. कांद्याचं उत्पन्न ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्राच्या गरजेपेक्षा जास्त झाले आणि म्हणून त्याला दर नाही. ह्या वेळेला काय करायला पाहिजे, निर्यात कांदा परदेशी पाठवायला पाहिजे. मागणी आहे आपल्यातला कांदा चांगल्या प्रकारचा असतो, लाल भडक गुलाबी रंगाचा असा फार चांगला असतो का. तर ह्याने निर्यात बंदी घातलेली आहे. ती निर्यात बंदी उठवायसाठी हे त्यांनी 10 वेळा विधानसभेमध्ये जाहीर केलं नागपूरला की आम्ही प्रयत्नशील आहोत. अहो त्या शहानी ह्यांना भेटसुद्धा दिली नाही. आणि मग सांगितलं एक दिवशी देवेंद्र फडणवीस त्या दिल्लीच्या अन्नमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांनी सांगितलं की भारत सरकार मोठ्या पद्धतीनं कांदा विकत घेणार आहे. अहो नाही घेतला, तुम्हाला कोणी कुत्रं विचार नाही, तुम्हाला काही महत्त्व नाही. आता झाले, देवेंद्र फडणवीस होतील मुख्यमंत्री, शिंदे नाही, आणि अजित पवार तर जेलमध्ये गेल्यावर नावाच झालं. पण मराठा आरक्षण, शिंदे हे माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री पदाला योग्य नाहीत. कारण कांद्याचा जसा विषय त्यांना सोडवता आला नाही तसा ऊसाच्या दराचा विषय सोडवता आला नाही, आणि ऊसाच्या दरासाठी कारखानदार आणि शेतकरी एकमत शेतकरी संघटना एकमत झाली नाही, आणि कारखाने सुरू, खरं म्हणजे मार्च महिन्यामध्ये कारखाने सुरू होतात, एप्रिल मार्च महिन्यात. पावसाळा संपला की लगेच दिवाळीच्या मानाने शुभारंभ करतात. आणि मग आता इतके महिने झाले काही नाही. तर आमच्या वेळेला कसं होतं, अशी भांडणं होत नव्हती. आमच्या वेळेला सरकार ठरवत होतं की ऊसाचा दर किती द्यायचा, आणि साखर संघ म्हणजे सगळ्या कारखान्यांच्या संघ आहे. मुंबईला दिल्लीला राष्ट्रीय ऑफिस आहे, मुंबईला महाराष्ट्राचं ऑफिस आहे. त्या साखर संघामध्ये निर्णय व्हायचा, आणि साखर संघामध्ये आलेले माणसं निवडून आलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, आणि तिथं हे ठरायचं की ऊसाचा दर किती द्यायचा. आणि मग तो वर्षभर काय नाही शांतपणानं उद्योग चालायचा. आता शिंदेना हे करता आलं असतं की साखर संघाची मदत घेऊन त्यांना हे करता आलं असतं की त्यांनी हा प्रश्न ऊसाच्या दराचा सोडवता आला असता. पण त्यांना हे नाही कळतंय ना, त्यांना कोणी सांगितलं, कारण त्यांच्यापैकी माहितगार कोणीच नाही. तुम्ही तो विषय संपला. आता तो शेवटी कारखानदार आणि शेतकऱ्यांची संघटना त्यांनी बसून हे संपवला. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत ते कोल्हापूरचे, आणि त्यांनी ते चटणी भाकरण हे केलं, सगळं केलं, परंतु आता समजूत्यानं संपलं आणि कारखाने सुरू झाले. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हायला हवं असं का वाटतं? फडणवीस होऊ शकतात. आता त्याच्या पक्षानं निर्णय घ्यायचा आहे. पण ते म्हणलेत 2014 साली की मी परत येणार. पण ते म्हटले म्हणजे त्यांना पक्ष येऊ देईल का? त्यांचा पक्षानं कधी त्यांना विचारलं नाही ना तुम्ही, परंतु ते येऊ शकतात.
त्यांचा पक्ष, कारण त्या पक्षाचा त्यांनी विश्वासघात नाही केला ना, त्यामुळे ते येऊ शकतात. धन्यवाद शालिनीताई. तर या होत्या शालिनीताई पाटील. त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजितदादांनी जो निर्णय घेतला त्याची आणि शरद पवारांच्या 1978 सालच्या निर्णयाची तुलनाच होऊ शकत नाही. त्यांनी हा देखील एक उल्लेख केलेला आहे, ते म्हणजे की अजितदादांना लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही, कारण त्या स्वतः कोर्टात जाणार आहेत. कॅमेरामन समीर शानबागसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.